फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे जे लोक कमी बोलतात, सॉफ्टली बोलतात, ते जास्त स्ट्रॉंग असतात. मी याचा अनुभवलेला आहे. मी स्वतः खूप बोलते, पण मला जास्त करून सॉफ्ट स्पोकन, कमी बोलणारे, इंट्रोवर्ट काइंड ऑफ पीपल मला जास्त आवडतात. आणि फॉर्च्युनेटली माझ्या लाईफमध्ये जेही माझे क्लोज वन्स आहेत ते सगळे सॉफ्ट स्पोकन, कमी बोलणारे आणि असे लाऊड पर्सनॅलिटी नाही आहे. तर ह्या लोकांबद्दल मी जे ऑब्झर्व केलं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत बोलणार आहे. तर सॉफ्ट स्पोकन पर्सनॅलिटी ही ऑलवेज स्ट्रॉंगर असते. जेवढं आपल्याला वाटतं त्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग असतात ही लोकं. ही कमी बोलतात, जास्त ऑब्झर्व करतात, स्वतःचं ओपिनियन जिथे गरज आहे आणि जिथे अगदी गरज आहे तिथेच ते मांडतात आणि योग्य पद्धतीने, योग्य क्वांटिटीमध्ये ते बोलतात आणि खूप इफेक्टिव्ह असतं त्यांचं बोलणं. या सगळ्या पर्सनॅलिटी इतक्या अट्रॅक्टिव्ह असतात की ही लोकं त्यांचा मुद्दा प्रूव्ह करण्यासाठी खूप शब्दांचा वापर करत नाही, खूप ॲग्रेशनचा वापर करत नाही. हे खूप कमी बोलणं, ऑब्झर्व करणं आणि स्वतःचं मत जर विचारलं तरच मांडणं हे प्रेफर करतात. ही गोष्ट मला खूप अट्रॅक्ट करते, कारण की मी स्वतः अशी नाही आहे. मी स्पॉन्टेनियसली बोलते आणि मला खूपदा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात आणि त्यामुळे मला ही जी क्वालिटी आहे सॉफ्ट स्पोकन लोकांची ही खूप आवडते आणि ती आत्मसात करावीशी वाटते. पण आपला नॅचरल स्वभाव असतो, तर माझा तो नाही आहे. मला ते इम्प्लिमेंट करावं लागेल, शिकावं लागेल. पण जेन्युइनली मला असं वाटतं की कमी बोलणारी लोकं, त्यांना खूप जास्त स्कोप असतो बघण्याचा. त्यांची नजर खूप, म्हणजे त्यांचा सगळा फोकस आणि त्यांचे कान उघडे असतात, त्यांचे डोळे उघडे असतात आणि ते बघत असतात. त्यांचं तोंड बंद असतं. दॅट्स वाय दे कॅन सी मोर, दे कॅन लिसन मोर अँड दे कॅन थिंक मोर. ते जास्त विचार करून, जास्त प्रॉपरली त्यांचं ओपिनियन मांडू शकतात. ऑन द अदर हँड जी लोक खूप बोलतात, जसे मी पण सगळ्यांसमोर नाही बोलत. लिमिटेड लोक जिथे मी ओके आहे तिथे मी बोलते. बट इवन ते बोलणं पण कधी कधी मला असं जाणवलं आहे की ते थोडंसं हार्मफुल आहे, त्रासदायक आहे, नुकसानदायक आहे. कधीही बोलताना कमी बोलावं, कमी मत मांडावं. अनेकदा असं असतं, आपले थॉट्स जसे चालू असतात तसं आपण बोलून जातो, पण आपल्याला तेच म्हणायचं नसतं किंवा आपलं ते ठाम मत नसतं. जर आपल्याला दुसरी इन्फॉर्मेशन मिळाली नाही, अजून काही ओपिनियन्स आपल्याकडे आले, तर आपलं ते मत चेंज पण होणार असतं. सो दॅट माणसाने तेव्हाच बोलावं जेव्हा त्याला 100% तो शुअर आहे, कॉन्फिडेंट आहे आणि त्याला त्या बोलण्याचा फ्युचरमध्ये रिग्रेट होण्याचे चान्सेस कमी आहेत. तर त्यावेळेला बोलावं, असं मी अनुभवातून शिकले आहे. तर सॉफ्ट स्पोकन पीपल म्हणून माझ्यासाठी नेहमी अशी एक मिस्ट्री असते की ही लोकांना जमतं कसं गप्प बसणं, इथे न बोलणं. कधी कधी त्यांना चिडवलं जातं, समोरून प्रोवोक केलं जातं, पण तरीही लोक पेशन्स असतो आणि शांत राहतात, कमी बोलतात. अनेकदा तिथे खूप वाद टाळले जातात आणि ते खूप चांगलं असतं. ही परिस्थिती त्यांच्या फेवरमध्ये जाते. मॅच्युरिटी असते या लोकांमध्ये की ते कमी बोलून जास्त काही गोष्टी जगासमोर मांडून देतात. तर ही पण एक गोष्ट खूप छान आहे सॉफ्ट स्पोकन लोकांची. त्यामुळे मला एन मेसेज हा की तुमच्या पण लाईफमध्ये अशी कमी बोलणारी आणि शांतपासून ऑब्झर्व करणारी लोकं असतील आणि त्यांच्याबद्दल तुमचा अनुभव काय मला नक्की कळवा. आणि ह्या लोकांना अंडर एस्टिमेट करू नका. बऱ्याचदा असं होतं की डिस्कशन्समधून ही लोकं अवॉइड केली जातात. त्यांचं ओपिनियन विचारलंच जात नाही, कारण ते बोलतच नाही. पण स्वतःहून इनिशिएटिव्ह घेणं आणि बोलणंच खूप मोठी गोष्ट आहे असं नाही आहे. तेच आहे की जेव्हा एखादी व्यक्ती बोलते तेव्हा तिच्या विचारांची डेप्थ किती आहे, तिची थॉट प्रोसेस काय आहे, तिचं ऑब्झर्वेशन काय आहे, हे त्यातून बाहेर येत असतं. त्यामुळे बोलताना विचार करून बोललं पाहिजे. तुमचं मत काय नक्की कळवा. फॉलो करायला विसरू नका.